पाहिजे, सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे आणि ग्रामसेवकची बदली झाली पाहिजे. सगळ्या कामाची चौकशी झालीच पाहिजे आणि तात्काळ ग्रामसेवकची बदली ही झाली पाहिजे. जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील देशपूर ग्रामपंचायत येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. तुम्ही आज ग्रामपंचायतचे सदस्य आहात, रनिंग सदस्य आहात. सदस्य असताना देखील तुम्ही ग्रामस्थासह आज पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसलात. तुमची काय मागणी आहे? कशासाठी तुम्ही उपोषण करताय? आमची मागणी अशी आहे, जलजीवन 13वा 14वा इतर निधी या आलेला बोगस बिल उचलून सगळे काम न करता उचललेले आहेत. फक्त ही याची चौकशी, सखोल चौकशी करून समिती नेमून गावापुढे ही मांडावी. कोणकोणते कामं झाले आहेत गावात? गावात घनकचरा आहे, जलजीवन आहे, फिल्टरचं आहे. फिल्टर पाशी पण असं दूषित पाणी आहे, तिथं गटारी आहे, त्या गटारी पाशी खराब पाणी तीच फिल्टर करून लोकांना पाहिजे. या कामाची चौकशी करावी यासाठी तुम्ही या अगोदर देखील निवेदन दिले होते. यावरती प्रशासनाने काही कारवाई केली का? 1-1.5 वर्षापासून देत होतो मी, याच्यावर काही कारवाई झाली नाही, कसलीही चौकशी. कोणचं काम यांचं बिलकुल निकृष्ट दर्जाचे आणि ती काम पण पूर्ण याच्यात झालं नाही. जे त्यांचे पॅनल आहेत म्हणजे त्यांची जी बॉडी आहे तिकडेच काम केलंय, सगळं काय सरसकट गावात काम घेतलेलं नाही. कोणच्या केजीच्या एकदम थर्ड क्लास नळ्या घातलेल्या त्यांनी, पाहिजे तेवढ्या पुरल्या नाहीत. कुठं पाईपलाईन नाही झाली, पूर्ण मोटरवर काही नाही. त्या निधी आलेल्याचे कोणाला काही तपास करून देत नाही. ती ग्रामसेवक आणि सरपंच ही भाऊचे, चुलत भाऊ, दोन्ही भाऊच आहेत. आणि आम्हाला जीएसचे काम जर कुठं त्यांनी माझा रोडवर टाकला तर ट्रॅक्टरने आणि जेसीबीने टाकतात, जबकि तिथं माणसं लावायला पाहिजेत. सगळे बोगस. त्यांना कोणी विचारायला गेलं तर काय ते कोणाला दाद बी देत नाहीत. कुठलीही ग्रामसभा त्यांनी घेतलेली नाही, कागदवरच झालेल्या सगळ्या ग्रामसभा त्यांच्या. दिसूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस आणि भ्रष्टाचार झाला असल्याचा आणि कामामध्ये देखील अनियमितता झाल्या असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण कामाची चौकशी करून एक समिती नेमण्यात यावी या मागणीसाठी आणि स्थानिक ग्रामसेवकाची देखील बदली करण्याची मागणी होत आहे. यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू आहे.